ब्रेकिंग न्यूज पाहूया. बीडमधील धनंजय मुंडेंच्या बॅनरची चर्चा सुरू आहे. भावी कॅबिनेट मंत्री डीएम साहेब असा बॅनरवरती उल्लेख आहे. बीडमधील पोस्टरची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एका पोस्टरची चर्चा ही जोरदार रंगली आहे. भावी कॅबिनेट मंत्री डीएम साहेब असा उल्लेख असलेले पोस्टर आता पुन्हा एकदा झळकल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आलंय. जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित असताना या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या पोस्टरची चर्चा रंगत असून डीएम साहेब नेमके कोण याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र या पोस्टर मागील नेमकी भूमिका अद्याप सुद्धा स्पष्ट झालेली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एक नवीन अपडेट आलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात पुढील सुनावणी आता 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सुनावणी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. कॉक्रोच जनता पार्टीची छत्रपती संभाजीनगरमध्ये रणनीती बैठक होणार आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी कॉक्रोच जनता पार्टीची ही बैठक होणार आहे. लवकरच आगामी कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 5 व 6 ऑगस्ट रोजी कॉक्रोच जनता पक्षाचे 2 दिवसीय रणनीती बैठक होणार असल्याची घोषणा पक्षाने केली. या बैठकीत युवक चळवळीच्या पुढील वाटचालीवर चर्चा करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.